सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। सोलापूर विमानतळावर विमानाच्या पंख्यात पतंगाचा नायलॉन मांजा अडकल्याच्या गंभीर घटनेनंतर विमानतळ प्राधिकरण आणि पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे। ही घटना विमान मुंबईहून सोलापुरात लँड होत असताना घडली। पायलटने सतर्कता दाखवत विमान सुरक्षित उतरवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या प्रकरणाची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी तातडीने मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पोलिसांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले। पोलिसांनी विमानतळ सुरक्षा क्षेत्रात निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या 2 मांजा विक्रेत्यांवर गुन्हा नोंदवलाय। तसेच 2 मुलांसह एका पालकांना समज देण्यात आली असून असा प्रकार पुन्हा घडल्यास कठोर कारवाई केली जाईल असा कडक इशारा देण्यात आला। विमानतळ परिसरातील नागरिकांसाठी कडक नियम जाहीर। विमानतळ परिसरात कोणीही पतंग उडवू नये। लेझर लाईट, शारियो लाईट किंवा हॅलोजन प्रकाशझोत वापरण्यास सर्वस्वी बंदी। संरक्षण भिंतीवरून आत प्रवेश केल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल। संरक्षण भिंतीलगत कचरा टाकणाऱ्या किंवा दुकान चालवणाऱ्यांची परवाने रद्द होईल। घरांच्या छतांवर उंच झेंडे किंवा पताका लावण्यास मनाई आहे। महाराष्ट्र शासनाने नायलॉन मांजा विक्री व वापरावर पूर्ण निर्बंध घातले आहे। या नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षांपर्यंत कैद किंवा 1 लाख रुपये दंड होऊ शकतो, असे पोलिसांकडून सांगण्यात आले। विमानतळ सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही हालचालींकडे कडक लक्ष ठेवले जाईल आणि तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। सर, काल विमान लँडिंग होताना एक प्रकार घडलेला आहे। मांजाचा जो दोरा आहे तो पंख्यात अडकल्यामुळे कुठेतरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोका निर्माण झाला होता। काय उपाययोजना आणि काय सध्या त्या बाबतीत तक्रार दाखल? काल विमानतळ परिसरामध्ये आणि MIDC पोलीस स्टेशनच्या सर्वच हद्दीमध्ये नायलॉन मांजा आणि घातक स्वरूपाचे चायनीज मांजा आपण ज्याला थोडक्यात म्हणतो अशा स्वरूपाच्या सर्वच पतंग उडवण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं अशा दुकानदारांवर रेड्स करण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हे संबंधित व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्या विक्रीस बंदी आहे। त्याचबरोबर अशा स्वरूपाचे पतंग उडवणाऱ्या मुलांवर सुद्धा महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार खटले दाखल करण्यात आलेले आहेत। आता शहरभर ही जी स्पेशल ड्राईव्ह आहे ही सोलापूर शहरभर राबवण्यात येणार आहे। माझं या निमित्ताने सर्व सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान असेल, अशा स्वरूपाचा घातक स्वरूपाचा मांजा जो पक्ष्यांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी सुद्धा घातक आहे आणि ऑफकोर्स एअरपोर्ट परिसरामध्ये तर या गोष्टींना परवानगीच नाही पतंग उडवण्यास। अशा स्वरूपाची कुठलीही कृती ही आपल्या सुरक्षिततेसाठी सुद्धा घातक आहेच, पण यामुळे आपल्यावर गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो। याचं सर्वांनी भान ठेवावं आणि या गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावं। विमान प्राधिकरण जे कशा पद्धतीचे याच्याबद्दल मला डिटेल सांगता येणार नाही। याच्यानंतर त्या बाबतीत ज्या काही गोष्टी आपल्याला सांगता येण्यासारख्या असतील, ओपन करता येण्यासारख्या असतील, ते योग्य वेळी ओपन करण्यात येतील।